बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 आता आपका मिशन अधूरा बीएसपी करेगी पूरा आता आपका मिशन अधूरा बीएसपी करेगी पूरा आपका मिशन अधूरा आपका मिशन अधूरा सरस्वती कौन जगाई बीएसपी ने लाया है बीएसपी ने लाया है बीएसपी ने लाया है बीएसपी ने लाया है बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 मान्यवर जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बच्चा बच्चा भीम का काशीराम के टीम का बच्चा बच्चा भीम का काशीराम के टीम का कांची तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई कांची तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी जे झोनचा हा कार्यक्रम आहे, या झोन मधील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या सर्व जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर पुणे जिल्हा कमिटीचे ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची नावे मी आताच थोड्या वेळापूर्वी जाहीर केली, त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। सर्वांना ही विनंती आहे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना। सर्वांना विनंती आहे जे गेटवरती थांबलेले कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी चेअरवरती बसून घ्यायचं आहे। सर्वांना विनंती आहे रस्त्याच्या मध्ये कोणी थांबू नका त्या ठिकाणी। महापुरुषांना पुष्पार्पण करण्यासाठी समोर येतील अशी त्यांना विनंती आहे। बामसेब बहुजन समाज पार्टी जिंदाबाद बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद मान्यवर कांचीराम साहब अमर रहे अमर रहे अमर रहे मान्यवर कांचीराम साहब अमर रहे अमर रहे अमर रहे मान्यवर कांचीराम साहब अमर रहे अमर रहे अमर रहे कांची तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई कांची तेरी नेक कमाई तूने सोती कौम जगाई बच्चा बच्चा भीम का काशी तेरे टीम का बच्चा बच्चा भीम का काशी तेरे टीम का बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम जय भीम। अरे बाबा का हाती आया है, आवाज आला पाहिजे। आज कांचीराम साहेबांची जयंती आहे। मान्यवर कांचीराम साहब का हाती आया है, कांचीराम साहेब अमर रहे कांचीराम साहेब अमर रहे कांचीराम साहेब अमर रहे। धन्यवाद। मी सर्व महापुरुषांच्या प्रबुद्ध विचारसरणीला अभिवादन करून आज प्रामुख्याने आज पुणे नगरीमध्ये मान्यवर कांचीराम साहेब यांच्या 92व्या जयंतीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी पुणे खान्देश झोनच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्याने कार्यक्रमाचं आयोजन केले। मला आज सांगायला अतिशय आनंद होत आहे की आपण ह्या पुणे नगरीमध्ये
ओपन पॅसेजमध्ये ह्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलंय. मला पुणे जिल्ह्याचे माझे सर्व सहकारी, सर्व विधानसभेचे सहकारी, या लोकांनी सहकार्य केल्यामुळं हा खऱ्या अर्थानं कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, आजचे मार्गदर्शक, शिक्षणाच्या माध्यमातून ज्याने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला मोठी दिशा दिली, ते महाराष्ट्राचे प्रभारी, पुणे खान्देश झोनचे इन्चार्ज सन्माननीय रामचंद्र जाधव साहेब, तसेच सन्माननीय भीमरत्न प्रदेश महासचिव, पुणे खान्देश झोनचे इन्चार्ज सन्माननीय त्यागी आणि समर्पित नेतृत्व किरण जालड साहेब, तसेच पुणे खान्देश झोनचे इन्चार्ज राज चव्हाण साहेब, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः सर्वांना कांचीराम साहेब जयंतीच्या खूप खूप मंगल कामना देतो. आणि मला या ठिकाणी कांचीराम साहेब म्हणायचे, अरे जाएगा तो कहा जाएगा, आना तो पड़ेगा. अरे जाएगा तो कहा जाएगा, आना तो पड़ेगा, नहीं तो वहां भी जूता और यहां भी जूता. का म्हणले साहेब? कारण यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्या होत्या, कारण हे झाड हे खडकावर लावलेले आहे, खडकाला लावलेल्या झाडाला फळं उशिरा येतात. आणि म्हणून कांचीराम साहेब आले की तुम्ही अरे दम काढा बांधवांनो, आज ना उद्या खऱ्या अर्थानं तुमच्या विचाराचं सरकार होणार आहे. जय भीम. आज कांचीराम साहेबांची जयंती आम्ही या पुणे शहरामध्ये साजरी करीत आहोत. कांचीराम साहेबांचा विचार हा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून बहुजन समाज पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते आपल्याला सांगत आलेले आहेत. आदरणीय कांचीराम साहेबांची ओळख जर एका शब्दात सांगायची असेल तर ते एक कुशल संघटक म्हणून या भारतामध्ये ओळखले जातात. साहेब कांचीरामजी त्यांनी या देशामध्ये ज्या बहुजन समाजाला गुलाम बनवणारी जी काही प्रवृत्ती आहे, जो काही विचार आहे, त्या विचाराच्या विरोधात काम केल्यामुळे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन, फुलेशाह आंबेडकरांचा विचार घेऊन जो आदरणीय बहीण मायावती या उत्तर प्रदेशमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, या 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या, याचं कारण कांचीराम साहेबांनी आपल्या विरोधकांशी कधीही मैत्री केली नाही. त्यामुळे या देशामध्ये फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेचा पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टी जी तुम्हा आम्हाला जो परिचय आहे, त्याचं कारणच ते आहे की कांचीराम साहेब याच पुण्यामधून, ज्या पुण्यामधून कांचीराम साहेबांनी मोठी हिस्ट्री आहे, कांचीराम साहेबांनी आपली मुवमेंट सुरू केली आणि ती मुवमेंट आपल्या त्यागातून एक संकल्प, हे जे माझ्या हातात पुस्तक आहे, या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जागृती आली आणि हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी संकल्प केला आणि आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राहिलेलं काम आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला जी काही जबाबदारी दिलेली आहे की या देशामध्ये तुम्हाला शासन कधी जमात बनायची आहे, तर ते शासन कधी जमात बनण्याचं स्वप्न बऱ्यापैकी कांचीराम साहेबांच्या नेतृत्वात पूर्ण झालेलं आहे. या महापुरुषांचा विचार, ज्या महापुरुषांनी या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचून या देशामध्ये होऊ शकत आहे याचा विचार निर्माण केला, ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, ते बामसेफ DS4 BSPचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेब, फुलेशाह आंबेडकर आणि मान्यवर कांचीराम साहेबांच्या विचाराच्या, कृतीच्या, कार्याच्या एकमेव वारसदार, सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका, सर्व समाजाच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या प्रतीक, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या 4 वेळा मुख्यमंत्री झालेल्या परम आदरणीय
बहनकुमारी मायावतीजी, या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गतिमान करण्यासाठी कांशीराम साहेबांनी ज्या पद्धतीने आदरणीय बहनकुमारी मायावतीजींना ही चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांची जबाबदारी दिली, तशाच पद्धतीने या देशामध्ये बहुजन समाज पार्टीच्या मुख्य राष्ट्रीय कोऑर्डिनेटर पदी आदरणीय आकाश आनंद साहेबांची नियुक्ती करून एक प्रकारे आदरणीय बहनकुमारी मायावतीजींनी ही चळवळ गतिमान केलेली. बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि बहुजन समाज पार्टीचे बहुजनांचा आणि बहिणजींचा या देशामध्ये आवाज संसदेमध्ये जे आहेत ते आदरणीय खासदार राजूजी गौतम साहेब आणि महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी ज्यांच्यावरती जबाबदारी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करतायत ते बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सुनील डोंगरे साहेब. हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतोय या पुण्यामध्ये, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ भामसेपचे सर्व सन्मानित पदाधिकारी, माननीय आमले साहेब, घोरपडे साहेब, लांडगे साहेब, या ठिकाणी हा कार्यक्रम जो होतोय, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम होतोय ते महाराष्ट्र राज्याचे प्रभारी सन्माननीय जाधव साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सहकारी आणि माझे मित्र जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि जे पुणे आणि खानदेश झोनचे माझ्याबरोबर प्रभारी आहेत ते सन्माननीय चव्हाण साहेब. या मित्रांनो, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीची सुरुवात आपण आज करतोय, तर या देशामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांनी जी क्रांती केली ती क्रांती गतिमान करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहनकुमारी मायावतीजींना त्यांचा एकमेव वारसदार म्हणून या देशामध्ये घोषित केले. खरं तर हा माझ्या भाषणाचा भाग नव्हता, पण काल देशातल्या अनेक विविध राजकीय पक्षाच्या लोकांनी ज्या पद्धतीने मान्यवर कांशीराम साहेबांची जयंती घेऊन एक प्रकारे कशा पद्धतीने आम्ही देखील मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचाराची पायीक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी प्रामुख्याने मला या विषयावरती बोलावं लागेल. बहनकुमारी मायावती जी म्हणतात, बहुजन समाज में कुछ लोग अक्सर ऐसा सोचते कि हमारी सारी जो समस्या है उनका हल जो है वो मार्क्सवाद में है, समाजवाद में है और साम्यवाद में है. लेकिन मेरा अपना ऐसा कहना है कि जिस देश में मनुवाद मौजूद है उस देश में अन्य कोई भी वाद सफल नहीं हो सकता, क्योंकि मनुवाद अन्य सभी वादों को खत्म कर देता है. हे आदरणीय बहनकुमारी मायावतीजींचा हा क्रांतिकारी विचार आहे आणि या क्रांतिकारी विचाराचा आपण आज अनुभव घेतोय. उत्तर प्रदेशच्या बाजूला असलेल्या बंगालमध्ये 32 वर्ष कम्युनिस्टांची सरकार होतं, सत्ता होती. दलितांचं, आदिवासींचं कल्याण तर कधी त्या सत्तेमध्ये झालं नाही, पण 32 वर्षाच्या सत्तेनंतर जेव्हा ती सत्ता गेली, आज तिथला कम्युनिस्ट माणूस जो त्याच्या खांद्यावरती लाल झेंडा होता तो लाल झेंडा त्यांनी काढून टाकलेला आहे. वर्गाची भाषा तो बोलत होता, तो वर्ग नष्ट करण्याची भाषा बोलत होता. वर्ग नष्ट करण्यासाठी त्यांना 32 वर्ष सत्ता मिळाली होती. वर्ग नष्ट झाले का नाही आपल्याला माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे वर्ग नष्ट झाला नाही तिथं. पण जे वर्ग नष्ट करायला निघाले होते ते कम्युनिस्ट आज वर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी जो पक्ष काम करतोय त्या वर्ण व्यवस्था मजबूत करणाऱ्या बीजेपीचा झेंडा घेऊन खांद्यावर नाचतायत. आदरणीय बहनकुमारी मायावतीजी म्हणतायत की या देशामध्ये जर मनुवाद असेल तर या देशामध्ये मार्क्सवाद, समाजवाद आणि साम्यवाद हा काम करू शकणार नाही. आणि हे एक प्रकारे आपल्या समोर आज सत्य भारत देशामध्ये आपल्याला दिसते. आदरणीय बहनकुमारी मायावतीजींचे हे काय विचार जे आहेत
या विचाराप्रती मान्यवर कांशीराम साहेब स्वतः जागृत होते. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी 1978 नंतर 80 नंतर या देशामध्ये जी पण चळवळ चालवली, या चळवळीच्या केंद्रस्थानी निर्णय प्रक्रियेमध्ये बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांना आदरणीय बहनकुमारी मायावतीजी होते. बहिणजींचे विचार, त्यांची क्रांती करण्याची ताकद याची नोंद मान्यवर कांशीराम साहेबांनी घेतली होती. आणि त्यामुळे मान्यवर कांशीराम साहेबांनी 15 डिसेंबर 2001 रोजी लखनौ या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबांनी लक्ष्मण मेला या ठिकाणी एक मोठी रॅली घेतली. आणि त्या रॅलीमध्ये सांगितलं, मान्यवर कांशीराम साहेबांचे शब्द आहेत त्यामुळे मी वाचून दाखवतोय जशीच्या तसे, जरी ते माझे पाठ असले तरी मी तुम्हाला वाचून दाखवतोय, कारण की त्याच्यामध्ये एकाही शब्दाचा फरक पडायला नको. 15 डिसेंबर 2001 रोजी लखनौ या ठिकाणी जी रॅली झाली, त्या रॅलीमध्ये सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका, सर्व समाजाच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या प्रतीक परम आदरणीय बहनकुमारी मायावतीजींबद्दल मान्यवर कांशीराम साहेब म्हणतायत, मेरा स्वास्थ्य ठीक नहीं रहता. साहेब म्हणतायत, मेरा स्वास्थ्य ठीक नहीं रहता. जो भी आदमी आया है उसको एक दिन मरना भी है. कोई भी आदमी हमेशा जिंदा नहीं रहेगा. मैं भी एक दिन नहीं रहूंगा. स्वास्थ्य ठीक नहीं रहता, पता नहीं किस दिन क्या हो जाए. इसलिए मैंने अब, आदरणीय बहनजींबद्दल बोलतायत, इसलिए मैंने अब मायावती को तैयार कर दिया है. परत आदरणीय बहनजींबद्दल बोलतायत, और मायावती अब मूवमेंट को संभालेंगी. आज मैं इस मूवमेंट और अपनी पार्टी का मायावती को अपना उत्तराधिकारी और वारिस घोषित करता हूं. 2001 साली लक्ष्मण मेला या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबांनी आदरणीय बहनकुमारी मायावतीजींना स्वतःचं आणि या चळवळीचं वारसदार म्हणून नियुक्त केलं. ही चळवळ म्हणजे कुठली चळवळ? जी भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेली चळवळ जी आहे. धर्म ही चळवळ म्हणजे कुठली चळवळ की ज्याच्यामध्ये संत रविदासाचा विचार आहे, ऐसा राज चाहू मैं जहां मिले सबन को अन्न, छोटे बडे मिलकर चले रविदास रहे प्रसन्न. ही चळवळ म्हणजे कुठली चळवळ आहे? विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्मा मंगळ, कोणाही जीवाचा न दड मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ही ती चळवळ आहे तुकाराम महाराजांची. ही ती चळवळ आहे. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी पोटाशी धरावे बंधुपरी, निर्मिकाचा धर्म सत्य एक आहे, भांडणे अनेक कशासाठी. हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार आहे. आणि ही ती चळवळ आहे की ज्याच्यामध्ये संत गाडगे महाराज म्हणतात, सगळ्या लहान मुलांना सकाळी स्वच्छ कपडे घातले, आंघोळ घातली आणि एका ओळीत उभे केली शाळेमधल्या, तर कुठला मुलगा कुठल्या जातीचा हे ओळखता येणार नाही. आणि या देशामध्ये शाहू महाराज म्हणतात की या देशातली सगळ्यात गंभीर परिस्थिती काय आहे, या देशातला जातीवाद हा संपुष्टात येईल, तेव्हाच हा देश प्रगती करेल. आज आपण या सुंदर अशा सायंकाळी मान्यवर कांशीरामजी साहेब यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करत आहोत. या जयंतीच्या निमित्तानं बहुजन समाजामध्ये जन्मलेल्या सर्व साधू संत महात्मे यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. तसेच मान्यवर कांशीरामजी साहेब यांनाही अभिवादन करतो. महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य आपल्या सर्वांचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आपल्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि आयर्न लेडी परम आदरणीय कुमारी बहन मायावतीजी यांच्या विचाराला प्रेरित होऊन कामकाज करण्याचं एक आव्हान घेऊन चाललेलो आहे. आपल्या पार्टीचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर सन्माननीय मुख्य समन्वयक आकाश आनंदजी साहेब,
त्याचप्रमाणे विचारपीठावरील मान्यवर सन्माननीय राज चव्हाण साहेब, पुणे खान्देश झोन प्रभारी, त्याचप्रमाणे सन्माननीय किरणजी अल्लाट साहेब, महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश पुणे खान्देश झोन प्रभारी, या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन केलं त्यांचं खरोखरच मी अभिनंदन करतो. आपण सर्वजण टाळ्याच्या गजरात अशोक गायकवाड यांचं अभिनंदन करूया. खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी कष्ट घेऊन त्यांच्या टीमने आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं परत एकदा अभिनंदन. सन्माननीय अशोक गायकवाड सर, मान्यवर साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्याचं काम कसं केलं हे त्यांनी अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मी मान्यवर साहेबांच्या विचारांमध्ये आपल्याला एवढंच सांगेन की मान्यवर साहेबांनी जे चमचा युग म्हणून पुस्तक लिहिलं आणि त्यांनी सांगितलं, तर चमचा म्हणजे त्याचे प्रकार काय, तर मान्यवर साहेबांनी सांगितलं की चमच्याचा पहिला प्रकार आहे कम्युनिटी वाईज. पहिला एससीचे चमचे म्हणजे जे नाखुश चमचे आहेत आणि हट्टी आहेत, हट्टवादी आहेत ते चमचे, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे मान्यवर साहेबांनी. त्याचप्रमाणे दुसरं एसटीचे चमचे, एसटी म्हणजे अनुसूचित जमाती, त्यांना त्यांनी आरंभिक चमचे असं म्हटलेलं आहे. मी जास्त खोलात जाणार नाही आता कारण वेळ खूप झालेला आहे. नंबर 3 ओबीसी समाजाचे चमचे, त्याच्यामध्ये जे ओबीसी इन्स्पायर होऊन जे चमच्यांचं काम करत आहेत असे चमचे. त्यानंतर अल्पसंख्याक चमचे की जे हेल्पलेस आहेत असे. त्यानंतर त्यांनी पुढचा जो कॅटेगरी सांगितली ती पार्टी वाईज चमचे, त्याचा बहुसंख्य उल्लेख किरण अल्लाट साहेबांनी सांगितला की पार्टी वाईज चमचे कसे आहेत. त्यानंतर अज्ञानी चमचे, जे आपल्या एससी एसटी ओबीसी समाजामध्ये अज्ञानी लोक आहेत आणि मग ते कोणताही झेंडा खांद्यावर घेऊन त्याचं काम करतात, त्यांना त्यांनी अज्ञानी चमचे असं मान्यवर साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं पुढचं ज्ञानप्राप्त बुद्धिजीवी अथवा आंबेडकराईट इलाईट चमचे असा त्यांनी पुढच्या चमच्यांचा शब्द वापरला. जे सुशिक्षित आहे, ज्यांना चळवळ समजते, परंतु ते पद्धतशीरपणे त्यांच्या बुद्धीचा वापर करून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेसाठी जीवन जगतायत. त्यानंतर शेवटचा त्यांनी जो हे सांगितला प्रकार तो म्हणजे चमचों के चमचे, या सगळ्या चमच्यांचे चमचे. म्हणजे अशा प्रकारे मान्यवर साहेबांनी फार प्रदीर्घ असं विवेचन या चमच्यांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. मित्र, मान्यवर साहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम आणखी जे केलं असेल तर ते तुम्हाला आम्हाला अगदी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि होऊ शकत आहे ही जी लहर आहे तर ती खऱ्या अर्थानं त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आणि राज्यकर्ती जमात बना हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तर ते खऱ्या अर्थानं उतरवण्याचं, गळी उतरवण्याचं काम जे आहे ते मान्यवर साहेबांनी केलं आणि उत्तर प्रदेशामध्ये आपलं सरकार स्थापन झालं. आणि भविष्यामध्ये तुम्ही आम्ही जर प्रामाणिकपणे या चळवळीशी राहिलो, माणसं जोडले, युवकांचा सहभाग घेतला, समाजातील सर्व घटकांचा सहभाग घेतला, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं बसलेली ही मंडळी आज तुम्हाला इथं दिसतो, आम्ही विधानसभेत बसल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या, आमच्या सगळ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे निश्चितपणे. मान्यवर साहेबांनी प्रचार आणि प्रसार माध्यमाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हे खंबीरपणे त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून मान्यवर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1 जून 72 रोजी बुद्ध जयंतीच्या मुहूर्तावर अनटचेबल इंडिया, अछूत भारत हे मासिक त्यांनी सुरू केलं. त्यानंतर संघटन गतिविधिया पुणे से दिल्ली, म्हणजे पुण्याहून ते संघटनासाठी ज्या वेळेला दिल्लीला शिफ्ट झाले त्यावेळेला त्यांनी बाम साहेब का परिचय हे बुकलेट प्रकाशित केलं. त्यानंतर त्यांनी एप्रिल
1979 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी द ऑप्रेस्ड इंडिया म्हणजे शोषित भारत हे मासिक इंग्रजीमधून चालू केलं. त्यानंतर बहुजन नायक नावाचं साप्ताहिक नागपूर या ठिकाणावरून मराठीतून मान्यवर साहेबांनी सुरू केलं आणि दिल्लीवरून बहुजन संघटक हे हिंदी साप्ताहिक त्यांनी चालू केलं. त्यानंतर श्रमिक साहित्य, शोषित साहित्य, आर्थिक उत्थान, बहुजन साहित्य, बहुजन एकता, बहुजन टाइम्स मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधून सुरू केलं. त्यानंतर मान्यवर साहेबांनी 1981 मध्ये अन एरा ऑफ चमचा एग हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 14 एप्रिल 1984 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 93व्या जयंतीच्या दिवशी बहुजन टाइम्स हे साप्ताहिक चालू केलं आणि BSP स्थापनेच्या मंगल प्रसंगी बहुजन टाइम्स समाचार पत्र मराठीमधून नागपूर या ठिकाणी सुरू केलं. तर अशा प्रकारे बहुजन नायक हे जे पुस्तक आहे साप्ताहिक हे बंगाली, उर्दू, हिंदी, ओरिसामध्ये गुजराती अशा तऱ्हेने त्यांनी एवढ्या भाषेमधून हे मीडिया चालू केलं. कारण आजची मीडिया जर आपण पाहिली तर आपले एवढ्या मोठमोठ्या रॅलीज होतात, कार्यक्रम होतात, त्याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरला येत नाही. आजची सुद्धा आपली एवढी मोठी ही सभा झाली, एवढा मोठा कार्यक्रम झाला, याची सुद्धा दखल कितपत ही मनुवादी मीडिया घेईल याबद्दल शंकाच आहे. आणि म्हणूनसाठी आपल्या स्वतःचं मीडिया सेंटर असावं म्हणून मान्यवर साहेबांनी नोएडा या ठिकाणी मीडिया सेंटर चालू केलं. अशा प्रकारे मान्यवर साहेबांनी तुम्हाला आम्हाला सत्तेमध्ये आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी धडपड केली. याचा सर्व उहापोह यांनी सांगितलेलंच आहे. बरेचसे लोक उठून गेलेले आहेत. खुर्च्यांसमोर भाषण करणं योग्य नाही. मान्यवर साहेबांचा एक संदेश आपल्यासाठी सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. ना मैं सोऊंगा ना मेरे समाज को सोने दूंगा, मैं भी दौड़ूंगा और मेरे साथ साथ मेरे समाज को भी दौड़ाऊंगा. अशी एक आपल्याला मान्यवर साहेबांनी शिकवण दिली ती आपण पाळूया. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम. धन्यवाद.